थोडे लहान मुलांच्याच ह्याच्याचे अजून अर्थात, 2-3 प्रश्न अर्थात. आहेत, मग पुढे जाऊ आपण. अर्थात. की कॉमनली दातांचे विकार जे आहेत ते लहान मुलांमध्ये कुठले आढळतात, कुठले कुठले आजार आहेत आणि त्याच्यावर ओके. उपाय काय काय असू शकतात? ओके. हिरड्यांचे आजार लहान मुलांमध्ये फार रेअर आहेत. जनरली कीड लागणं हाच एक खूप मोठा आजार असतो लहान मुलांमध्ये. दुसरी गोष्ट मालपोझिशन, म्हणजे दात पुढे येणं, दात पुढे असणं, ह्या गोष्टी प्रिव्हॅलंटली दिसून येतात. सो लहान मुलांचा एकंदर चंचल स्वभाव जो असतो त्याचं उत्तर म्हणून अनेकसे आईवडील त्यांना दुधाच्या बाटलीची सवय लावतात. अच्छा. आणि ती दुधाची बाटली तशीच तोंडामध्ये ठेवून अनेक वेळेला लहान पोरं झोपून जातात. सो ह्या गोष्टीमुळे दोन्ही त्रास होतात. एकतर दात पुढे येणं, वरचे दात पुढे येणं आणि ती शुगर परत दातावरती जास्तीत जास्त काळ राहतीये तशीच. सो बॅक्टेरिया आर हॅपी. अच्छा. दूध प्या आणि दात पक्के करा हे समीकरण लहानपणापासून ऐकलंय मी, बरोबर. की दूध पिशील तर दात पक्के होतील. हे Correct. आजी आजोबा सगळे सांगायचे. तर Correct. खरंच तथ्य आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ता दूध पिणं रिकमेंडेड आहे का मुलांना? वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपल्याकडे दूध पचवण्याची शक्ती असते. हां. 5व्या वर्षानंतर खरं तर ती पचनशक्ती क्षीण होत जाते. आता अर्थात दुधाची क्वालिटी हा आजकालच्या काळामध्ये म्हणूनच विचारला मी हा प्रश्न. तोही फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघणं. पण दुधासोबत अजूनही कॅल्शियमचे काही चांगले ऑल्टरनेटिव्ज आहेत. जसं अंडी खाऊ शकतात. त्यातनं खूप ॲम्पल अमाऊंट ऑफ कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि ती अंडी खात असताना त्याचा बलक पण खाल्ला गेला पाहिजे लहानपणी. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन D3 असतं आणि उन्हामध्ये एक्सपोजर, ह्या 3 गोष्टी केल्या तर कॅल्शियम ॲम्पल अमाऊंटमध्ये पोटात जातं. दूध पिणं रेकमेंड करेनच ऑफकोर्स, फक्त तेवढ्याच सोर्सवरती अवलंबून राहू नये एवढंच. कॅल्शियमचं जास्तीत जास्त कॅल्शियमचा जास्तीत जास्त इंटेक पाहिजे. ओके. अजून एक विषय आहे की अनेक लहान मुलांचे दुधाचे दात पडले की पुढचे कायम दात यायला उशीर होतो. बरोबर. खूप खूप वेळ वेट करावा लागतो. Correct, तर correct. त्याची काय कारण असू शकतात? प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी आहे. आता ह्यामध्ये 2-3 फॅक्टर्स आपण लक्षात घेतले पाहिजेत. वेळेआधी पडलेत का? काढावे लागलेत का दात दुधाचे? त्यामुळे मग तो मधला जो वेळ असतो तो स्ट्रेच होतो. किंवा जेनेटिक्स पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोल प्ले करतं, रादर जास्त रोल प्ले करतं. त्यासोबत घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. मुळात जर थोडासा वेळ लागत जरी असेल तरी त्यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे. एक OPG नावाचा एक एक्सरे असतो. तो एक्सरे तुम्ही डेंटिस्टच्या ॲडवाईसनी जर काढून घेतलात तर त्याच्यामध्ये कळू शकतं की बाबा सगळं आलबेल आहे, आतमध्ये व्यवस्थित सगळ्या टूथबड्स तयार होत आहेत, वेळ लागणार आहे तो जस्टिफाईड असेल तर मग घाबरण्यासारखं काही नाही. अच्छा. माझा एक मित्र आहे की माझ्या एवढाच येतो, म्हणजे बरोबर. 29-30 वर्ष वय त्याचं. तो म्हणतो की माझे जे आत्ताचे दात आहे ते दूध दात आहेत. म्हणजे मी त्याला म्हणतो की काही बरोबर. फेकतोय. तर हे पॉसिबल आहे खरं? त्यांचे दाखवायचे आणि खायचे वेगळे असते. ओके. म्हणजे दूध दात हे पडतातच. येस येस, दूध दात पडतात आणि पडले पाहिजेत. जर ते राहत असतील तर प्रॉब्लेम आहे. ओके. ओके. सो कसं असतं की जसं मी मगाशी म्हटलं की ते मार्गदर्शन करतात कायम दाताला अमुक ठिकाणहून उगवण्यासाठी. ओके. बरोबर. ह्यात जर गडबड झाली तर त्या केसमध्ये जो ढकलून पडला गेला पाहिजे होता तो पीस तसाच राहतो आणि दॅट ॲक्ट्स ॲज अन एक्स्ट्रा सरफेस एरिया फॉर बॅक्टेरिया. सो अगेन तिथे कीड लागली जर तर ती कीड हिरडीमध्ये जाऊ शकते, आजूबाजूच्या दातांना अफेक्ट करू शकते. सो असं जर वाटत असेल तर चेकअप गरजेचं आहे. म्हणजे एकतर तो फेकतोय बरोबर. किंवा जर असेल तरी तो प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. ओके.